नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गणेश वानकर. इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2025-26 याची घोषणा झालेली आहे, जाहिरात आलेली आहे. सर्व पदवीधरांसाठी खूप सुवर्ण संधी असणार आहे. एका वर्षासाठी तुम्ही सरकारी अधिकारी बनू शकतात आणि तेही क्लास 1 ऑफिसरचा दर्जा तुम्हाला भेटणार आहे. वेतन देखील 60,000 प्लस जवळपास 61,000 एवढं दरमहा तुम्हाला भेटणार आहे. याच्यासाठी पात्रता, अभ्यासक्रम, वयोमर्यादा आणि निवड प्रक्रिया हे काय असणार आहे याच्याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्यास मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघूया काय आहे ही घोषणा. बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीच्या काळात जेव्हा ते पहिल्यांदा मुख्यमंत्री होते त्यांनी अशा पद्धतीची योजना जी आहे तर ते आणलेली होती. याचा मुख्य उद्देश असा होता की तरुणांना प्रशासनामध्ये काय चालतं, प्रशासनाविषयी माहिती व्हावी आणि प्रशासनात तरुणांच्या ज्या नवकल्पना आहेत तर त्या इम्प्लिमेंट करता याव्या तशा संबंधीची ही एक महत्त्वपूर्ण योजना जी आहे तर ती त्यांनी राबवलेली होती. तर त्याची नुकतीच जी आहे तर ती घोषणा जी आहे तर ती देखील झालेली आहे. तर याच्याविषयी आपण संपूर्ण माहिती वन बाय वन करून बघून घेऊया. बघा, 20/1/2023 चा जी आर देखील आहे आणि याच जी आर मध्ये मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाच्या निवडीचे निकष, अटी, शर्ती, कार्यक्रमाची अंमलबजावणी याच्याविषयीची संपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे आणि ही माहिती आपण जी आहे तर ते आता तुमच्यापर्यंत सांगणार आहोत. सगळ्यात आधी फेलोशिपच्या निवडीचे निकष कोण आहेत, कोणाची निवडू शकते. पहिले तर तो भारताचा नागरिक असावा. पुढे कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा, तो म्हणजे पदवीधर असावा आणि पदवी पूर्ण पाहिजे. असं नाही की मी शेवटच्या वर्षात आहे वगैरे, तसं काही नाही. तथापि उच्चतम शैक्षणिक अर्हतेस प्राधान्य दिले जाईल. ते जेव्हा समान गुण येतात त्यावेळेस ते प्राधान्य दिले जाईल. कोणत्याही शाखेचा पदवीधर, त्याला पण अट काय टाकलेली, किमान त्याने 60% गुण घेऊन तो पास झाला पाहिजे तरच तो फॉर्म भरू शकतो. पुढे किमान 1 वर्ष पूर्ण वेळ कामाचा अनुभव आवश्यक राहील. तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून पूर्ण वेळ इंटर्नशिप, अप्रेंटिसशिप, आर्टिकलशिप सह 1 वर्षाचा अनुभव आवश्यक राहील. पूर्ण वेळ स्वयंरोजगार, स्वयंउद्योजकतेचा अनुभव देखील ग्राह्य धरला जाणार आहे. त्यासाठी त्यांना स्वघोषणा प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे. परंतु जरी काही अनुभव नसेल तरी तुम्ही जे आहे तो फॉर्म भरू शकतात, त्याला काहीच प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. आता भाषा आणि संगणकाचे ज्ञान असणं आवश्यक आहे. मराठी भाषा लिहिता वाचता येणे आवश्यक आहे. हिंदी इंग्रजी भाषेचं पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे. तथापि संगणक आणि इंटरनेटचं ज्ञान असणं आवश्यक आहे. याच्यासाठी वयोमर्यादा पण असणार आहे. हे लक्षात घ्या, किमान 21 आणि 26 वर्ष वयाची अट पाहिजे. याच्यामध्ये काही कॅटेगरी आरक्षण वगैरे चालत नाही, म्हणून जेवढं वय भेटलेले तेवढंच भेटेल, त्याच्या पुढे कोणालाच भेटणार नाही. 21 ते 26 वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. याच्यासाठी अर्ज करण्याचे शुल्क किती असणार आहे, 500 रुपये असणार आहे. पुढे फेलोंची संख्या किती असणार आहे. बघा, 60 उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या 60 पैकी जवळपास 1/3 या महिला असणे आवश्यक आहे. म्हणजे किती, 20 फेलो जे आहेत तर ते महिला असणे आवश्यक आहे. जर महिला उपलब्ध नाही झाल्या तर त्यांच्या जागी पुरुषांची निवड जी आहे तर ती इथं केली जाईल. फेलोंना गट अ अधिकाऱ्याचा दर्जा देण्यात येईल. लक्षात घ्या, गट अ अधिकारी जवळपास तो क्लास 1 ऑफिसरचा दर्जा त्याला असणार आहे शासकीय सेवेत. निवडीची कार्यपद्धती कशी असणार आहे, कशा पद्धतीने त्याची निवड जी आहे तर ती होणार आहे. तत्पूर्वी याच्यासाठी जे वेतन जे आहे तर ते वेतन किती भेटणार आहे. लक्षात घ्या, याच्यासाठी दरमहा तुम्हाला 56,100 रुपये भेटणार आहेत. तसेच ट्रॅव्हलिंग अलाउन्स 5,400, तर असे 61,500 रुपये तुम्हाला दरमहा भेटणार आहेत. किती महिन्यांसाठी हे फेलोशिप चालणार आहे, तर याचं उत्तर आहे 12 महिने. म्हणजे 1 वर्षाचा तुमचा जो आहे तर तो फेलोशिपचा कालावधी असणार आहे. या फेलोशिप मध्ये जर तुमची निवड झाली तर तुम्हाला काय दिलं जाईल, तुम्ही कलेक्टरच्या अंडर काम करणार, डायरेक्टली कलेक्टर सोबत काम करणार. म्हणजे एक फेलोला 20 जिल्ह्यांमध्ये 20 जिल्ह्यांची निवड केली जाईल. 20 जिल्ह्यांमध्ये एक जो व्यक्ती असेल तर तो डायरेक्ट तिथले जे जिल्हाधिकारी असेल, कलेक्टर असेल त्यांच्यासोबत काम करतील. तसेच उरलेले 1 ते 2 उमेदवारांचा एक गट असेल की जो सीओ सोबत काम करेल. सीओ कोणाचा, जिल्हा परिषदेचा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर त्या सोबत जो आहे तर तो काम करणार आहे, त्याच्या अधीनस्थ राहून तो काम करणार आहे. 12 महिन्यांचा कालावधी जो आहे तर तो असणार आहे. 20 जिल्ह्यांमध्ये जे आहे तर तुमची निवड होण्याची शक्यता आहे. डायरेक्ट तुम्हाला शहराच्या ठिकाणी जे आहे तर ते नियुक्ती जी आहे तर ते मिळणार आहे. मग आता नेमकी निवड आपली कशा पद्धतीने होणार आहे. लक्षात घ्या, सगळ्यात आधी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज झाल्यानंतर ऑनलाईन परीक्षा शुल्क भरायचे 500 रुपये, सगळ्यांसाठी सारखं आहे. आता
याच्यानंतर काय होणार आहे, तुमची ऑनलाईन टेस्ट होणार आहे. टेस्ट कशी असणार आहे, टेस्ट मध्ये कोणते सब्जेक्ट असतील ते पण मी पुढे सांगतो तुम्हाला. बघा, तुमची एक्झाम होणार आहे पहिली, ही एक चाळणी एक्झाम असणार आहे. आता आता ही देशातील प्रमुख शहरे आणि राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जे आहे तर ही परीक्षा जी आहे तर ती घेण्यात येते. याच्यामध्ये जे आधी ऑलरेडी ज्यांनी ही फेलोशिप पास केलेली ते पुन्हा अप्लाय करू शकत नाही, ही एक महत्वाची अट आहे. आता ही जी आपली एक्झाम घेतली ना मित्रांनो, या एक्झाम मधून जवळपास ते 210 उमेदवार निवडतात दुसऱ्या फेरीसाठी. त्या दुसऱ्या फेरीत त्यांना निबंध लिहावा लागतो. निबंध जे आहे विशिष्ट कालावधीत दिलेल्या विषयांवरील निबंध ऑनलाईन सादर करावे लागतील. आता वस्तुनिष्ठ चाळणी परीक्षेत उत्तीर्ण सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या 210 उमेदवारांना मुलाखतीसाठी जे आहे तर ते बोलवण्यात येणार आहे. त्यांना मुलाखतीसाठी मुंबईमध्ये बोलवण्यात येतं आणि मुंबईमध्ये त्यांचा इंटरव्ह्यू घेऊन या 210 पैकी फक्त 60 उमेदवारांची जी आहे तर ती निवड केली जाते. इथं आलं लक्षात. आता मुलाखतीच्या वेळी त्याला विविध प्रश्न विचारले जातील, जसं की उमेदवारांची सामाजिक व सार्वजनिक कामांसंबंधीची बांधिलकी, सशक्त चारित्र्य, सकारात्मक दृष्टिकोन, संघभावनेने काम करण्याची वृत्ती, संबंधित कामाचा अनुभव, सदर कार्यक्रमासाठी त्याची योग्यता आणि इतर बाबी विचारात जे आहेत तर त्या घेतल्या जातील. अंतिम निवड करताना वस्तुनिष्ठ चाचणी, निबंध आणि मुलाखत यांसाठी अनुक्रमे 15, 30, 50 असे गुण जे आहेत तर ते राहतील. मान्यताप्राप्त संस्थेची पदवीधर आणि व्यावसायिक पदवी यांच्या आधारावर 5 गुण जे आहेत तर त्याला आणखी एक्स्ट्रा भेटू शकतात. म्हणजे बघा, वस्तुनिष्ठ चाचणीसाठी त्याचे 15 गुण असतील, निबंधासाठी 30 गुण मिळतील त्याला आणि मुलाखतीसाठी 50 गुण. तर अशा या गुणांप्रमाणे त्याचे जे आहेत तर ते सिलेक्शन होणार आहे. आणखी 5 गुण हे कोणाला एक्स्ट्रा राहतील, की ज्यांचं मास्टर डिग्री झालेलं आहे किंवा व्यावसायिक पदवी आहे, म्हणजे इंजिनिअरिंगची पदवी आहे किंवा मेडिकलची पदवी आहे, MBBS ची पदवी आहे, त्यांना 5 गुण एक्स्ट्रा राहतील. तर असे हे 100 गुणांप्रमाणे ती निवड जी आहे तर ती होणार आहे. आलं लक्षात तुम्हाला. कालावधी किती असणार आहे, 12 महिने असणार आहे. 12 महिन्यानंतर काही तो पद्धतीने एक्सटेंड जो आहे तर तो केला जाणार नाही. ओके, तर हे अशा पद्धतीने निवड होणार आहे. बघा, परीक्षा अभ्यासक्रम काय असणार आहे, जी ऑनलाईन परीक्षा होणार आहे तिचं बघा, जीके विचारलं जाणार आहे 50 प्रश्न, रिझनिंगचे 10 प्रश्न, इंग्लिशचे 10 प्रश्न, मराठीचे 5 प्रश्न, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे 10 प्रश्न आणि क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचे 15 प्रश्न. तरी अशी जी टेस्ट आहे तर ती तुमची टेस्ट होईल पहिले. या टेस्ट नंतर तुम्हाला निबंध लिहिण्यासाठी वेळ दिला जाईल. निबंध नंतर तुमची मुलाखत घेतली जाईल आणि अशा पद्धतीने तुम्ही 12 महिन्यांसाठी 60,000 पेक्षा जास्त वेतनावर जे आहे तर ते शासनामध्ये काम करू शकतात. आता जे कोणी उमेदवार, याचा फायदा कोणाला होणार आहे बघा, जे कोणी उमेदवार MPSC, UPSC तसेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना त्यांना खूप चांगला फायदा होऊ शकतो. कारण की त्यांचा ऑलरेडी याचा अभ्यास असतो. त्यांनी जर ही परीक्षा दिली तर त्यांना एका वर्षासाठी तर ते त्यांचा व्यवस्थित पद्धतीने त्यांना इन्कम देखील सोर्स करून जाईल आणि भविष्यातही त्यांना प्रशासनामध्ये जायचे तर तो प्रशासनाचा अनुभव त्यांना कामात येईल. भविष्यात जे तेव्हा राज्यसेवेचा इंटरव्ह्यूसाठी जातील किंवा बाकी PSIच्या इंटरव्ह्यूसाठी जातील तेव्हा मुख्यमंत्री फेलोशिपच्या मध्ये जर त्यांनी काम केलेलं असेल तर नक्कीच त्यांना एक्स्ट्रा एज जो आहे तर तो तिथे भेटणार आहे. नक्कीच त्यांना पुढे भविष्यात मुलाखतीसाठी देखील त्यांना फायदा जो आहे तर तो होणार आहे आणि प्रशासनामध्ये कसं काम चालतं तर तेही त्यांना नक्कीच कळून जाणार आहे. तर खूप चांगली अशी संधी आहे. जास्तीत जास्त उमेदवारांनी अर्ज केले पाहिजे, कारण की याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचे जे आहे तर ते बायफर्गेशन दिलेलं नाही. म्हणजेच काय, याच्यामध्ये कुठलेही, आता काय प्रॉब्लेम असतो की जेव्हा कुठली ऍड येते ना मित्रांनो 50, 60, 100 जागांसाठी तर त्याच्यामध्ये काय होतं, इतकं बायफर्गेशन होऊन जातं. म्हणजे एक असतं एक नॉर्मल आरक्षण, त्याच्यानंतर समांतर आरक्षण, म्हणजे प्रत्येकाला एक 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 जागा कॅटेगरीनुसार, म्हणून काही उमेदवार फॉर्मच भरत नाही. इथं या ज्या 60 जागा आहेत ना मित्रांनो, या डायरेक्ट ओपन टू ऑल आहेत. याच्यामध्ये कुठल्याही कॅटेगरीचा समावेश नाही, फक्त महिलांसाठी एक आरक्षण ठेवलेले, बाकी याच्यामध्ये कुठलंच आरक्षण जे आहे तर ते ठेवलेलं नाही आहे. तर ही खूप चांगली संधी आहे. तर उमेदवार नक्कीच याच्यासाठी जे आहे तर ते अप्लाय करू शकतात. आणि भविष्यात तुम्ही कुठल्याही सरळ सेवा आणि महानगरपालिकेच्या भरतीसाठी तयारी करत असाल तर त्याच्यासाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीने आपली ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच लॉन्च केलेली. या बॅचचं वैशिष्ट्य असं, याच्यामध्ये असे 4 सब्जेक्ट आहेत की जे कुठली एक्झाम घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतील. इव्हन द MPSC मध्ये देखील दिसतील तुम्हाला. मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता. म्हणजे आता ही फेलोशिपची एक्झाम आहे त्याच्यामध्ये पण हेच विषय होते. म्हणजे सरळ सेवेच्या मध्ये हेच विषय तुम्हाला भेटणार आहे. तलाठी, नगर परिषद, कुठली एक्झाम असो त्याच्यामध्ये हेच विषय असतील. म्हणून याच्यासाठी आपण ही बॅच लॉन्च केलेली आहे. ही बॅच ऑनलाईन रेकॉर्डेड आहे. 999 रुपयेच आपण याची सध्या ऑफर प्राइस जी आहे तर ते ठेवलेली आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरला कॉल करा किंवा आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे जे ऍप आहे तर ते तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि त्याच्यावरून हाच कोर्स तुम्ही पाय करू शकता. आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.